कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई आई जेवून घ्या। नाही मला नाही जेवायचं। अय्यो असं का करताय तुम्ही? प्लीज असं नका करू, तुमची तब्येत बिघडेल। हवं तर मी भरवू का तुम्हाला? बरं तांदळाची पेस्ट करून आणू का? मग तरी खाल का? नको। आई अहो काल रात्रीपासून तुम्ही नीट धड जेवला पण नाही आहात आणि सकाळी नाश्ता पण नीट केला नाहीये। हे बघ मला माझ्या तब्येतीपेक्षा आकाशची जास्त काळजी। तू फोन करणार होता ना, आपलाही फोन लागत नाहीये त्याला। तुम्ही सारखं तेच 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 टुमणं माझ्या मागे लावू नको ग। तू असं कर, आकाशला फोन लाव, कारण माझा फोन लागत नाहीये त्याला, तू लावून बघ। मला एकदा त्याच्याशी बोलले ना की माझ्या जीवात जीव येईल। लागला? रिंग वाजते, थांबा आई। नशीब रिंग तरी वाजली। उचलत नाहीयेत पण। असंच करतोय तो, आईच्या जीवाची काही पर्वा नाहीये त्याला, बायकोचा बैल नुसता। आई प्लीज तुम्ही शांत व्हा, नका टेन्शन घेऊ इतकं। मी वसुंधराला फोन करते। वसुंधरा पण फोन उचलत नाहीये। मला माहितीये ती उचलणार नाही फोन। मी काय आज ओळखते का तिला? नक्कीच काहीतरी झालंय, पण आकाशची काळजी वाटते ग। काय झालं जयश्री? आकाश फोन नाही उचलत आहे। तू सकाळी बोललीस ना त्याच्याशी, मग सारखं सारखं काय लहान मुलासारखं मला बोलायचंय मला बोलायचंय? हा पण सकाळी बोलले त्याला 4 तास होऊन गेले। काय झालं आई? हे काय आता? तू अजून जेवली नाहीस? असं नको ना करूस प्लीज। हे बघ, जोपर्यंत आकाश सुखरूप आहे याची खात्री पटत नाही मला, तोपर्यंत मी खाणार नाही। आई अगं आत्ताच अर्ध्या पाऊण तासापूर्वी आकाशशी बोलणं झालंय माझं। तो आहे सुखरूप। तू प्लीज जेवून घे ना। बघ ऐकलंस, चल आता तरी जेव। अन्नाला नाही म्हणू नकोस। हे बघ, अन्नाला नाही म्हणलं म्हणून देव मला शिक्षा करेल ना, मग मी भोगीन ना ती। ते पाप माझ्या नावे जाऊ देत, तुम्ही नका त्याची चिंता करू। पण जोपर्यंत मी आकाशशी बोलत नाही तोपर्यंत माझ्या घशाखाली घास उतरणार नाही। बरं आकाश दादा, आल्यावर जेव तू, हरकत नाही। पण माझ्याकडे तुम्हा सगळ्यांसाठी ना खूप मोठी बातमी आहे। तुम्हा सगळ्यांना ऐकून खूप मोठं सरप्राईज मिळणार आहे। हे बघ, सध्या तरी आकाश शिवाय दुसरं कुठलंही सरप्राईज नाहीये माझ्यासाठी। आई बास ना आता, काय सारखं तेच तेच? दादा म्हणाला ना आकाशाला सुखरूप आहे म्हणून। हे बघ, तुला सरप्राईज कळलं ना, तू स्वतः माझ्या हातून पेढे खाशील। तुम्हा सगळ्यांना खूप आनंद होणार आहे ऐकून। देवाचे आभार मानले पाहिजेत। आपल्यावर एवढी संकट आली पण तो आपल्या बाजूने नेहमी उभा होता। वसुंधरा, तुम्हाला आज काही झालं असतं ना तर मला माहित नाही, मी आयुष्यभर तुम्हाला काही झालं असतं ना, मी स्वतःला कधीच माफ नाही केलं असतं। आणि तुम्हाला काय झालं असतं तर मी नसते जगू शकले तुमच्याशिवाय। आपलं नशीब बलवत्तर आहे। असं म्हणतात, परमेश्वर ज्याला सगळ्यात जास्त आणि महत्वाच्या जबाबदाऱ्या देतो त्यालाच कठीण प्रसंगाला सामोरं जावं लागतं। तावून सुलाखून निघण्यासाठी सोन्याला सुद्धा अग्निपरीक्षा द्यावी लागते, तेव्हाच त्याचा अलंकार तयार होतो। आणि माझा नवरा सोन्यासारखा हे माहिती आहे ना देवाला, म्हणून परीक्षा घेतोय तो आपली। पण खरं सांगू, या परीक्षेत तो आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। जेव्हा जेव्हा तुम्ही बाहेर गेलात, तुमच्या जीवाला धोका निर्माण झाला, तेव्हा मला
देवाने तुमच्या मागे येण्याची बुद्धी दिली आणि म्हणून मी तुमचे प्राण वाचवू शकले. आणि आजचा पण योगायोग बघा ना, आज मीच त्या माणसाला पहिल्यांदा पाहिलं. माझ्या मनामध्ये संशय निर्माण झाला, पण परमेश्वराची कृपा आपल्या पाठीशी होती म्हणून आपलं कुणीच काहीच वाकडं नाही करू शकलो. आणि माझं सगळं दुःख तुम्ही स्वतःवर ओढून घेतलं. म्हणतात ना, एका पुरुषामागे, त्याच्या कृतीमागे, त्याच्या यशामागे एक स्त्री असते. तसंच माझ्या प्रत्येक संकटामागे तुम्ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. आणि मी कायम तुमच्या पाठीशी असेन. तुमच्या प्रत्येक सुखात दुःखात तुमची सावली बनून उभी राहील कायम. अहो, अखिल काय म्हणत होता बाहेर? काय सरप्राईज आहे? सरप्राईज वगैरे काय नाही अवनी. एक क्लायंट आहे, त्याला भारतात एकाच वेळेला 100 ठिकाणी इव्हेंट करायचे आहेत आणि त्याला ते डील आपल्या कंपनीसोबत फायनल करायचं आहे. अरे वा, अहो किती छान संधी आहे आपल्याला ही. संधी वगैरे काही नाही, उगाच खुश होऊ नकोस. आकाशशी बोललोय मी. तो क्लायंट आहे ना, फ्रॉड आहे. काय? आणि या अखिलला मी 100 वेळा समजावून सांगतोय, त्याला कळतच नाहीये. आणि आकाश पण फोन उचलत नाहीये. कळत नाही काय चाललंय ते. आम्ही हो आई. आले आले, मी लगेच येते. सावकाश, जोर नको त्या हातावर. सॉरी दादा. हा दादा. अरे आकाश, कुठे आहेस तू? तू फोन का उचलत नाहीयेस? तर इथे सगळा प्रॉब्लेम झालाय. अखिलने त्या क्लायंटला घरी बोलवले 2 तासामध्ये डील फायनल करायला. त्याला घरच्या सगळ्यांना सरप्राईज द्यायचे म्हणे. नाही 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 दादा, काही करून तुला अखिलला थांबवावं लागेल. अरे तेच तर मला तुला सांगायचं होतं. मगाशी आपलं बोलणं अर्धवट राहिलं. त्या अखिलला मूर्खाला मी सांगून सांगून दमलोय. तो कळत नाहीये त्याला काय करतोय ते. मगाशी ना मला तुझं डायरेक्टली अखिलची बोलणं करून द्यायचं होतं, पण फोनवर आवाज येत नव्हता. काय झालं होतं? मला ऍक्च्युली एका गुंडाने आमच्यावर हल्ला केला. काय? नो. आणि त्या हल्ल्यामध्ये वसुंधरांच्या हाताला गोळी लागून गेली. बापरे. नाही नाही, डोंट वरी, ती आता ठीक आहे, काही काळजीचं कारण नाही आहे. आणि प्लीज ही गोष्ट घरी कोणालाही सांगू नको, एस्पेशली आईला तर सांगू नकोस. नाही नाही नाही, मी कोणाला सांगणार नाही. पण मला सांग, तू तिला दवाखान्यात नेलंस का? सगळं ठीक आहे, काही काळजीचं कारण नाही आहे. आम्ही पण आता इथून निघतोच आहे. आकाश, तू काळजी घे आणि शक्य झालं तर ना लवकरात लवकर घरी ये, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. अरे आई पण जेवत नाहीये तू नाहीयेस म्हणून. हे बघ दादा, आम्हाला घरी पोहोचायला कमी कमी 3 तास तर लागतील. तोपर्यंत अखिलला थांबवून ठेव. हां, आणि प्लीज जरा आईला रिक्वेस्ट कर, थोडंसं काहीतरी खायला सांग. हां, ओके, चल बाय. ठीक आहे, ओके, काळजी घे. काय हो, सगळं ठीक आहे ना? तर ते घरी गेल्यावरच कळेल. चल निघायला. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.